हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे ज्योती डेली व्लॉग. तर मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहितीच आहे की मी काय काम करते. मी ब्लाऊज स्टिचिंगचं काम करते, तसं साड्या फॉल पिको, ड्रेस स्टिचिंग म्हणजेच फॅशन डिझायनरमधलं सगळंच. तर आता दिवाळीची सुरुवात झाली. कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळीच्या वेळेस ना खूप जास्त साड्या, पिको फॉल, ब्लाऊज स्टिचिंग, ड्रेस वगैरे सगळंच काय काय असतं. तर आता सुरुवात तर झालेली आहे. फक्त 2च दिवसामध्ये एवढ्या सगळ्या साड्या आलेल्या होत्या पिको फॉलसाठी, ब्लाऊजसाठी, स्टिच करण्यासाठी. तर मग अशा साड्या वगैरे आल्या ना, तर ज्याच्या त्याच्या साड्यातनं पिशवीतून काढून सगळे ब्लाऊज पीस कट करून घ्यावे लागतात. परत साड्यांच्या घड्या घालणे वगैरे सगळं करून घ्यावं लागतं. परत काही साड्यांचे फॉल आणण्यासाठी आपल्याला त्याचे साड्यांचे नेसत्या पदराकडून तुकडे काढून फॉल आणावे लागतात. प्लस अस्तर कापून अस्तर आणावं लागते. असे बरेचसे काही कामं वेगवेगळे असतात त्यामध्ये. तर मी कशा पद्धतीने करणार आहे तेच मी तुमच्याशी आज शेअर करते. मी नेहमीच असं करते की आता साड्या आल्या, 2-3 दिवसाच्या साड्या एकदम साचून ठेवायच्या आणि अशा पद्धतीचे त्याचे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचे. त्याच्या फॉलसाठी थोडासा तुकडा काढून ठेवायचा, ब्लाऊज पीस साईडला ठेवायचा आणि साडी परत घडी घालून त्या पिशवीमध्ये ठेवून द्यायची. मी नेहमी असंच करत असते. कारण काय होतं की त्याच्या गोष्टी व्यवस्थित पिशवीमध्ये पण राहतात आणि बऱ्याचशा आपल्याला ज्यावेळेस आपल्याला बाहेर जायचं असतं की आपण अस्तर वगैरे आणण्यासाठी आपण मग बाहेर जर दुसरं काम असेल तर अस्तर पण आपले आणून जर राहतात. तर मग आज पण तसंच करत असते. मी तरी शक्यतो जास्त बाजारात नाही गेली तरी मला आणून देतात. तर मग ते सगळं सोनूचे पप्पा अस्तर वगैरे आणून देत असतात. तर मग मी असं कट करून ठेवत असते. तर म्हटलं चला आज त्यांना पण टाईम होता, तर म्हटलं कट वगैरे करून ठेवा जेणेकरून अस्तर वगैरे त्यांना आणायला देता येतील. आणि अस्तर आणून ठेवले की कोणताही ब्लाऊज आपल्याला कधीही कटिंग आणि स्टिचिंगला घेता येतं. आता म्हणजे कसं कोणतं ब्लाऊज लगेचच अर्जंट द्यायचं असेल तर आपल्याला अस्तर त्याचं अगोदर लागतंच. कारण आपण अस्तर कटिंग करून स्टिचिंग ब्लाऊज करतो. अस्तर असेल तर ब्लाऊज होणार नाही. तर मग त्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी लागतात. मग मी आधीच ठरवत असते की कोणत्या ब्लाऊजला कोणती लेस लावायची, कोणत्या ब्लाऊजला कोणत्या कलरचं अस्तर लावायचं. हे सगळ्या गोष्टी आणून अगोदरच ठेवत असते. जेणेकरून कसं आहे त्या टायमाला आपला घोळही होत नाही आणि काही गोष्टी आपल्याला नाहीत म्हणून आपलं कामही राहत नाही. तर सगळ्या गोष्टी अगोदर आणून ठेवल्या वस्तू, तर म्हणजे कामही कसं व्यवस्थित टायमाला आपलं होऊन जातं. तर इथं माझी त्याची तयारी झाली होती. बऱ्याच साड्या इथं 2 दिवसामध्ये आलेल्या होत्या. अजून तरी दिवाळी बरीच लांब आहे. अजून 10-12 दिवस तरी आहेच दिवाळी. तरीसुद्धा अगोदरच एवढ्या साड्या आलेल्या होत्या. त्याच्या अगोदर मी भरपूर अशा साड्या वगैरे दिलेल्या आहेत. पण तरीसुद्धा एवढ्या आल्या होत्या. तर त्या सगळ्या पिको फॉल करण्यासाठी असतात माझ्याकडे, ब्लाऊज स्टिच करण्यासाठी सुद्धा. कारण काय होतं की माझे जेवढे काही कस्टमर आहेत ना, तेवढे साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण माझ्याकडेच देऊन जातात. म्हणजे जसं की साडी दुकानातून आणली की थेट माझ्याकडेच येते. मग त्या साडीचं ब्लाऊज कट करायचं, त्या साडीला फॉल आणून फॉल लावून घ्यायचा, परत ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंगचं काम करायचं, हुक लावायचं, हे सगळ्या गोष्टी मी स्वतःच हाताने करत असते. जेणेकरून आपलं कामही छान आणि आपल्या हाताने झालेलं असतं, त्यामुळे एकदम परफेक्ट होतं. आता मला सवय लागलेली आहे त्यामुळं मी स्वतःचे कामं मी दुसऱ्यांना कधीच देत नाही करायला. लईत लई फक्त हुक लावायला दिले तर खूप जास्त म्हणजे लोड असेल तर, नाही तर बाकीचे सगळे मी कामं माझे कटिंग स्टिचिंगचे मीच करत असते. जास्त मी कोणालाच देत नाही बाहेर. कारण माझ्या हाताची सवय लागलेली असते कस्टमरला, तर लगेच ओळखायला येतं की कोणतं ब्लाऊज कोणाचं आहे, काय कुणी शिवलेलं आहे. तर माझी फिनिशिंग अशी असते की मला कोणाचीच फिनिशिंग आवडत नाही. ही सवयच लागलेली आहे. मला कुणी स्टिच केलेलं ब्लाऊज आवडत नाही. आणि माझ्या कस्टमरला सुद्धा असंच आहे की मी शिवलेलं ब्लाऊजची सवय लागलेली असते, तर त्यांना दुसऱ्याने ब्लाऊज शिवलेलं घालूशीच वाटत नाही. मग त्या अशी इतके सारे कस्टमर आहेत की माझ्याकडं खूप दिवसापासून, खूप वर्षापासून माझ्याकडंच येतात. तर अशाच जुन्या काही कस्टमरच्या माझ्याकडं साड्या, ब्लाऊज आलेले होते. तर म्हटलं चला पटकन आपण ब्लाऊज कट करून घ्यावे. ब्लाऊज पीस वेगळे केले म्हणजे कसं अस्तर वगैरे आणून ठेवता येतील. तर इथं भरपूर सारे ब्लाऊज होते. आता एकाच लेडीजचे, एकाच कस्टमरचे 3 साड्या, 3-4 ब्लाऊज, 3-4 साड्या अशा असतात. 5-5 साड्या, असं 5-5, 6-6 ब्लाऊज, 5-5 साड्या, असं भरपूर काही काही असतं. मग त्यासाठी परत ड्रेससुद्धा इतके सारे असतात. ड्रेस पण अधूनमधून मी घेत असते शिवण्यासाठी. मुलींचे ड्रेस, मुलींचे घागऱ्यावरचे ब्लाऊज, नऊवारी साड्या, असं खूप काही असतं. मग इतकं सगळं करायचं असतं. त्यासाठी आपल्याला
कामाचं थोडंसं नियोजन पण लावलं पाहिजे. त्यात प्लस माझे यूट्यूबचे 2 चॅनलसुद्धा आहेत, तर ते सुद्धा मला त्याचंसुद्धा काम करावंच लागतं. तर मग दिवसभर शूट करून मी संध्याकाळी एडिट करत असते त्याचं. तर ही बघा, ही साडी इतकं छान आहे ना, ही साडी 5,000ची आहे. आणि आता ही अशाच भागाच्या साड्या असतात, त्यासाठी आपल्याकडे जिम्मेदारी असते. त्याच्यामुळे आपण ती साडीचं ब्लाऊज पीस कट केलं की ती साडीची घडी वगैरे व्यवस्थित घालून ती पिशवीमध्ये ज्याची त्याची ठेवून द्यायची. माझं असं असतं, कारण आपण घरून काम करतो आणि आपलं काही शॉप वगैरे जास्त नाही आहे की आपण ते वरती लटकून ठेवायचं मग त्याच्यावर धूळ वगैरे बसते. तर तसं मी नाही करत. कोणतंही ब्लाऊज शिवलं तरी लगेच ती कॅरी बॅगमध्ये घालून ठेवायचं, किंवा कोणतीही साडी आली तरी ती पिशवीतच ठेवायची. वरती अशा साड्या ब्लाऊज वगैरे मी जास्त काही काढून ठेवत नाही, कारण ज्यावेळेस शिवायचं त्यावेळेस घ्यायचं, शिवून झालं ठेवून द्यायचं, परत ते कस्टमर घ्यायला येतं तशीच पिशवी घेऊन जातं. असं असतं माझं, कारण आपल्याकडे जिम्मेदारी दिलेली असती तर आपण ते व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. तर इथं बघा, आता माझ्याकडे जेवढे ब्लाऊज पीस सेम साड्याचे होते तर तेवढे मी अशा अस्तरसाठी छोटे छोटे तुकडे काढून घेते. जे साड्यांचे किनारे आपण नेसत्या पदराकडून काढतो थोडे थोडे तुकडे, ते सुद्धा मी काढून घेते. ज्या साडीचे ब्लाऊज पीस आणि साडी सेम कलर असेल तर त्याचं ब्लाऊज पीसचे साईडने तुकडे काढले तरी चालेल. तर अशा पद्धतीने सगळे मी तुकडे काढून एका कॅरीबॅगमध्ये भरून देत असते, जेणेकरून ते तुकडे मॅचिंग करून फॉल आणता येतील. कारण आपण जर एवढ्या मोठ्या साड्या पिशव्या घेऊन जायचं आणि त्याला मॅचिंग करून फॉल आणायचे असं होत नाही, कारण की खूप सारं वजन होतं साड्यांचं आणि इतके 1 आणि 2 साड्या नसतात की एक घेऊन जायची फॉल घेऊन यायचं. तर एका टायमाला 20-20, 25-25 साड्या असतात. तर मग इतके साऱ्या साड्या आपण एकदमच नाही घेऊन जाऊ शकत ना दुकानामध्ये. त्याच्यामध्ये आता इथं हे अस्तर फॉल आणण्यासाठी मी दुकानात तर काही जात नाही, कारण माझ्या मैत्रिणी ऑलरेडी तिचं शॉप आहे ह्याचं लेडीज टेलरचं. तर मग तिच्याकडं भरपूर सारे तिने तागे वगैरे आणून ठेवलेले असतात, भरपूर सारे फॉल आणून ठेवलेले असतात. तसं तर मी सुद्धा फॉल वगैरे आणून ठेवते, पण जे काही मॅचिंग होते ते काढून ठेवायचं आणि जे नाहीत ते तिच्याकडं द्यायचं. आणि अस्तरसुद्धा आणण्यासाठी ती कट करून ताग्यातले देते. तर मग ती आपल्या शॉपला दुसऱ्याकडे पैसे देण्याऐवजी आपल्या मैत्रिणींना दिलेली काय हरकत आहे. तर मग मी तिच्याकडूनच घेऊन येत असते, कारण तिच्याकडं क्वालिटी आणि सुद्धा छान असते आणि ती क्वालिटी नेहमी मेंटेन ठेवते, व्यवस्थित देते आपल्याला अस्तर वगैरे. तर मग हे असे छोटे मोठे कामं ती मला आणून देते. बाकीचे लेसा दोरे वगैरे हुक असे बरेचशा वेगवेगळे डिझाईनचं सामान असतं, ते सगळं होलसेलने मी आपलं नगरमधूनच आणत असते. तसे अस्तर पण आणत असते, पण ती आणून देते तर मग ठीक आहे, चला तिच्याकडं देत असते. तर चला, अशा गोष्टी माझ्या सगळ्या कामाच्या होत असतात. तर मी आज तुमच्याशी हे छोटासा व्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न केला की मी कामं कशा पद्धतीने हँडल करते. आता हे तर एक छोटासा टप्पा होता. अजून बरंच काय काय असतं की कटिंग करणं, स्टिचिंग करणं, तर ते सुद्धा तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करेल. त्याचबरोबर आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक थोडी थोडी रेसिपी पण येत जाईल. असं सगळ्याच गोष्टी आपल्या व्लॉगिंगच्या चॅनलमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर आता एका पिशवीमध्ये अस्तरचे सगळे ब्लाऊज पीस ठेवलेले आहेत. अस्तर आणण्यासाठी फॉलचे तुकडे पिशवीमध्ये सगळं ठेवलेलं आहे. जे काही साड्या राहिल्या आहेत त्याचेसुद्धा मी काढून घेते आणि सगळं ठेवून घेते, जेणेकरून मला अस्तर ते आणून देतील आणि माझं कामसुद्धा सोपं होईल आणि सगळे कामं कसे टायमाला व्यवस्थित करून देता येतील. आणि सण असेल तर नियोजन अगोदरच खरंच खूप करून ठेवावं लागतं, कारण प्रत्येक टेलरचं असंच असतं आणि माझंसुद्धा काम तसंच आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.